नमस्कार. पाचच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये काल रात्री अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद इस्माईल हाच असल्याचं जम्मू काश्मीर पोलिसांनी आज स्पष्ट केलं. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यामध्ये 7 भाविक ठार झाले असून 19 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातल्या डहाणू इथल्या रहिवासी निर्मलाबेन ठाकोर आणि उषा सोनकर यांचा समावेश आहे. या भाविकांचे मृतदेह हेलिकॉप्टरद्वारे त्यांच्या जिल्ह्यात पोहोचवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयानं दिली आहे. ज्या बसवर हल्ला झाला ती बस गुजरातच्या वलसाडमधल्या ओम ट्रॅव्हल्सची असून या बसच्या मालकाचा मुलगाही या हल्ल्यात जखमी झाला आहे. अमरनाथ यात्रा कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरूच राहील असं सरकारनं स्पष्ट केलं असून या यात्रेकरूंची नवी तुकडी आज जम्मूहून पहलगामला रवाना झाली. दरम्यान अतिरेक्यांच्या या हल्ल्यात मरण पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना जम्मू काश्मीर सरकारनं 6 लाख रुपये तर श्री अमरनाथजी तीर्थक्षेत्र मंडळानं 5 लाख रुपये मदत म्हणून देण्याचं जाहीर केलं आहे. त्याचप्रमाणे जखमी व्यक्तींना जम्मू काश्मीर सरकारतर्फे प्रत्येकी 2 लाख रुपयांची आणि किरकोळ जखमी झालेल्यांना 1 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अनंतनागमधल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पावलेल्या 7ही यात्रेकरूंना आज श्रीनगर इथं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी राज्यपाल NN वोरा, मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती तसंच उपमुख्यमंत्री निर्मल सिंग उपस्थित होते. हे सर्व यात्रेकरू गुजरातमधल्या बलसाड इथून बसनं गेले होते. मृतांमध्ये गुजरातमधल्या 5 तर महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातल्या 2 समावेश आहे. अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला हल्ला देशाच्या सुरक्षेवर झालेला हल्ला आहे. याचा केवळ ट्विटरद्वारे निषेध करून चालणार नाही, कठोर कृतीची गरज आहे. हा हल्ला दिल्लीच्या मजबूत सरकारवर झाला असून त्याचा बदला घेतला गेला पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. दहशतवादी कारवायांवर सर्जिकल स्ट्राईक आणि नोटाबंदीचा कोणताही परिणाम झाला नाही हेच या हल्ल्यातून स्पष्ट होतं असंही ते यावेळी म्हणाले. दरवर्षी होणाऱ्या अमरनाथ वैष्णोदेवी यात्रा सुरळीतपणे आणि सुरक्षितपणे पार पाडणार नसतील तर या देशातल्या हिंदूंना वाली कोण असा सवालही त्यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केला. येत्या 5 ऑगस्टला होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी गोपाळकृष्ण गांधी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय आज 18 विरोधी पक्षांनी एकमतानं घेतला. यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक झाली. उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराबाबत वेगळी भूमिका घेणाऱ्या संयुक्त राष्ट्रीय दलाचे शरद यादव या बैठकीला उपस्थित होते. या संदर्भात गांधी यांच्याशी आपली चर्चा झाली असून त्यांनी उमेदवारी स्वीकारली असल्याची माहिती सोनिया गांधी यांनी यावेळी दिली. येत्या 17 जुलैपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विविध मुद्द्यांवर घ्यावयाच्या भूमिकांबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या सुरुवातीला काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या यात्रेकरूंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मत्स्य विभागातील सहाय्यक आयुक्तांवर मासा फेकल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह आज अन्य 23 आंदोलकांना मालवण पोलिसांनी अटक केली. कुडाळ सत्र न्यायालयामध्ये आज हजर केल्यानंतर राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण इथं 8 जुलैला राणे यांच्या नेतृत्वाखाली मच्छीमारांनी आंदोलन केलं होतं. मत्स्य विभागातल्या सहाय्यक आयुक्तांसमोर छोट्या मच्छीमारांचं गाऱ्हाण मांडताना त्यांनी मासा फेकला. या प्रकरणी राणे यांच्यासह अन्य आंदोलकांच्या विरोधामध्ये मालवण पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी आता रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्याबरोबर मतभेद झाल्यानं आधीचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त झालं होतं. श्रीलंकेच्या आगामी दौऱ्यापासून रवी शास्त्री प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकारतील. सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून मार्मिक टिप्पणी करणारे प्रख्यात व्यंगचित्रकार आणि लेखक समीक्षक मंगेश तेंडुलकर यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. तरुणांना व्यंगचित्रांविषयी प्रोत्साहित करण्यासाठी तेंडुलकर यांनी 100हून अधिक व्यंगचित्र प्रदर्शनं आयोजित केली होती. त्यांनी व्यंगचित्रांबरोबरच विविध सामाजिक विषयांवर लेखन केलं असून नाट्य समीक्षणही केलं आहे.
प्रत्येक कलाकाराच्या कलाकृतीविषयी आदरभाव जपणाऱ्या तेंडुलकर यांच्या निधनामुळे राज्यातल्या सांस्कृतिक क्षितिजावर शोककळा पसरली आहे. प्रसिद्ध नाटककार आणि लेखक दिवंगत विजय तेंडुलकर यांचे ते बंधू होते. या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, व्यंगचित्रकार चारुहास पंडित, खासदार वंदना चव्हाण, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, वाहतूक पोलीस दलातले अधिकारी यांच्यासह तेंडुलकरांच्या अनेक चाहत्यांनी आदरांजली वाहिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीत. नमस्कार.